नमस्कार मित्रांनो, नामदेव हिमगिरे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला जीवामृत कसं बनवायचं आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने जीवामृत बघा मी बनवलेलं आहे। काल रोजी मी जीवामृत बनवायला चालू केलं। एक 200 लिटरचा ड्रम आहे, त्या 200 लिटर ड्रममध्ये पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये 4 किलो गूळ टाकलेला आहे, 2 किलो बेसन टाकलेलं आहे, 10 किलो बांधावरची माती टाकलेली आहे, 10 किलो गाईचं गोबर टाकलेलं आहे, शेण घेतलेलं आहे, 5 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आणि हे मिश्रण सगळं एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून या 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकलेले। बरोबर काल केलेले बघा, आज याला एकदम खूप झालेलं आहे। बघा एकदम उग्र असा वास येतो याचा। बघा हे प्युअर जीवामृत आहे। आता व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेणार आहे। मित्रांनो, सगळ्यात भारी जैविक खत असेल तर जीवामृत आहे। हजारो रुपये लिटरचं औषध तुम्ही घेतल्यापेक्षा एकदम स्वस्त आणि मस्त परवडणारं जीवामृत प्रत्येक शेतकऱ्याने बनवलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे। याच्यात छानपैकी बॅक्टेरिया तयार होऊन तुमच्या पिकास अति जलद गतीने वाढवण्यास मदत करते। आता हा पूर्ण मी 7 दिवस हा ड्रम मी असाच दररोज सकाळी एक वेळेस असंच त्याला मी पूर्ण फिरून घेणार आणि 7 दिवस झाल्यानंतर याला मी पंपद्वारे किंवा ड्रिपद्वारे ड्रिचिंग करणार। टर्मरिक असो या फिर झेंडू असो। बरोबर बघा माझे जवळपास 3-3.5 एकर हळद आहे आणि 2 एकर हा झेंडू आहे। बरोबर तुम्ही झेंडू असो या फिर हळद असो यांना मी हे ड्रिचिंग करणार आहे। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, दुसऱ्याने सेंद्रिय खत दिले असतील तर मी फक्त जीवामृत देणार। तर माझा प्लॉट फक्त बघा आणि यांचा बघा, याला मला जास्तीत जास्त 200 ते 250 रुपये खर्च आलेला आहे। बाकी तर माझं सगळं घरचंच आहे। सो प्लीज मित्रांनो, प्रत्येकाने हा बनवा आणि व्हिडिओ आवडला असंच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आणि जर याच्यामध्ये काही सुधारणा हवी असेल, अजून काय पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा। धन्यवाद मित्रांनो।